नमस्कार मंडळी, मी आज बनवणार आहे भरलेली वांगी। मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, त्याचे काटे काढून घ्यायचे आहेत व देठ कट करायचं आहे व मधून असे वांग्याचे 4 भाग करून घ्यायचे आहे व 4 भाग करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आतमध्ये काही किडे वगैरे आहेत काय ते पाहायचं आहे व सगळी वांगी अशी कट करून घ्यायची आहेत व ती पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत। पाण्यामध्ये घातल्यामुळे वांगी काळी पडत नाही। आता आपण वाटण करून घ्यायचं आहे। अद्रक, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता व शेंगदाणे व सुकं खोबरं घ्यायचं आहे व त्याचं मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। हे वाटण बारीक करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, धने, जिरे पूड घालून मिक्स करून घ्यायचं आहे व मिक्स करून झाल्यानंतर ते वांग्यामध्ये भरायचं आहे। आता सगळ्या वांग्यामध्ये असं भरून घ्यायचं आहे। वांग्यामध्ये आता मसाला भरून झालेला आहे। आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये मोहरी घालायची, मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे व एक बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचा आहे व कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचभर लाल तिखट घालायचं आहे व ते पण परतून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे वांग्याच्या भाजीला मस्तपैकी असा कलर येतो व आपण जे वाटण केलेलं ते घालायचं आहे, परतून घ्यायचं व त्याच्यामध्ये भरलेली वांगी घालून अशी 5 मिनटं परतून घ्यायची आहेत। ही वांगी परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी घालून परतून ते 1 अर्धा तास शिजायला ठेवायचं आहे। वांगी मस्तपैकी अशी बनून तयार आहेत। भरलेली वांगी बनवून तयार आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।